थांब थांब असता नाही आधी बसून बघा. राम राम मंडळी. आजचा विषय असा आहे, जायचं आपल्याला कबड्डी बघायला. कबड्डी बघायच्या आधी एक सांगायचंच राहिलं की आज ऑफिस पण होतं. ऑफिसला जाऊया म्हटलं, 4 वाजेपर्यंत ऑफिस कंटिन्यू करूया आणि बॉसला सांगून 4 वाजता सुट्टी घेऊन जाऊ मग कबड्डी बघायला, कारण मॅच तर अशी बी संध्याकाळी राहते. सकाळचं ऊन आणि गाड्यांच्या आवाजात मी पोहोचलो ऑफिसला पोहोचलो. ऑफिसचं काम वगैरे केली, घड्याळाकडेच बघत होतो कधी 4 वाजतील आणि कधी मी कबड्डी बघायला जाईल. उत्सुकता तर खूप होती मनात, कारण कधी पाहिलेली नव्हती स्टेडियमला कबड्डी. फक्त ऐकलं होतं बालेवाडी स्टेडियम. म्हटलं जाऊ कधीतरी, वेळ भेटला आणि तिकीट वगैरे अरेंज झाली तर शेवट तो क्षण आला. बॉसला पण विचारलं, बॉस बोलला ठीक आहे जा, काय अडचण नाही. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. ठरल्याप्रमाणे दर्शा खाली येऊन थांबला, पण 4 वाजेचा टाइम दिला होता. दर्शा 3:45ला येऊन थांबला. दर्शा फोन करतोय, मी बॉस समोर म्हणतोय थांब, आलो 15 मिनिटं थांब. अब तो सच बोल दे भोसड़ी के. 15 मिनिटं थांब. आणि मग असं करून मग खाली गेलो, दर्शा सोबत आलो. मग रूमला आलो तर बघतो काय अजून चेंज वगैरे करायचं. अजून एक जण येतोय, 3 जण जाऊ म्हटलं, मजा येते नाही का. 3 जणांमध्ये भरपूर मजा येईल. निघालो, 3घांनी कपडे चेंज वगैरे केले. दर्शन तर आवरूनच आला होता. गेल्या बघतो तर काय रस्ता एकदम क्लीन. बालेवाडी स्टेडियम म्हटलं रे, एकदम प्रॉपर थिंग. गेल्या बघितली महाराजांची अश्वारूढ भव्य दिव्य मूर्ती बघून तर ते गार्डन होऊन गेलं. तुम्हाला तर माहिती महाराजांवरचं प्रेम. आपला हाय हाय इतना सुकून. शेवटचा श्वास फक्त महाराजांसाठी. जय शिवराय. तर विषय असा आहे, मध्ये गेलो पहिले ना विषय, आम्ही चाललो होतो फॅन स्क्वॉड कडनं. फॅन स्क्वॉड म्हणजे ना एक अशी टीम राहते जी ना आपल्याला कबड्डी प्रेमी जे राहतात ना, त्यांना तिथं म्हणजे रजिस्ट्रेशन वगैरे करायचं राहतं. मग ते आपल्याला तिकीट वगैरे अलॉट करतात, टी-शर्ट वगैरे देतात, चांगली सीट वगैरे सगळं भेटतं आपल्याला. मग आम्ही तिथे गेलो, त्यांना भेटलो. मग त्यांनी आम्हाला टी-शर्ट वगैरे दिली नाही का, एकदम लेपंगावाले नाही का, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतच असेल. लेपंगावाले टी-शर्ट घेतले, एकदम मस्त पैकी असलं रावत दिसत होतो ना. आधी भाऊ आपल्या इथं कसला पुणेरी पलटनचा एकदम तगडा फॅन आहे, पुरा भगवा झाला होता. आणि छातीवर पूर्ण पुणेरी पलटन. याला म्हणतात जिगर नाही, फॅन बेस असा काम होती. फॅनचे सुद्धा फॅन झाले पाहिजे माणसं पाहिजे. पुणेरी पलटन म्हणजे आपली पलटन असा विषय. पुण्याची टीम तर आवडतीच पहिल्यापासून. प्लेअर तर विचारूच नका, एकापेक्षा एक भारी प्लेअर. तर मग सगळ्या झाला रंगरंगोटी. आमचा नागेश टी-शर्ट वगैरे मध्ये चमकत होता गडी. म्हटलं चला जाऊ मग आता मेन कार्यक्रमाला. मेन कार्यक्रम म्हणजे तर काय, आपल्याला स्टेडियम मध्ये भरपूर वेळ झाला. एंट्री वगैरे दिली आम्हाला, सीट्स वगैरे बघितलं. अय्यो जेव्हा पाहिलं होते स्टेडियम नाही का काय, म्हटलं आपण टीव्ही मध्ये बघतो ते झाडभर, समझ रहे हो आप. म्हणजे छोटस स्टेडियम आणि हे एवढं मोठं कोर्ट किती मोठं, त्या खुर्च्या किती. हमको सिखा रिया. बाबा तर एवढी काही गर्दी नव्हतीच पहिल्या मॅचला, कारण पहिली मॅच होती बेंगॉल वॉरियर वर्सेस दबंग दिल्ली. अब तो सच बोल दे भोसड़ी के. म्हणजे थोडीफार तर होती गर्दी, पण पाहिजे तेवढी नव्हती. पूर्ण स्टेडियम काय भरलेलं नव्हतं. टॉस वगैरे झाला, मॅच चालू व्हायला 1-2 मिनिटाचा टाइम होता. म्हटलं चला 2-4 फोटो छापून घेऊ. लगेच मग दर्शाला म्हटलं इकडे, म्हटलं 2-4 फोटो काढू. म्हटलं इंस्टाला स्टोरी बिरी टाकायला, कसं स्टोरी बिरी साठी सगळा स्टॉक झाला. चला आता बसू जागेवर जाऊन. बघितलं तर काय शेजारी भरपूर जण आलेले होते. भरपूर प्रत्येकाचा झेंडे वगैरे होते, फुल चेअर अप करण्यासाठी, प्लेयर्सला मोटिवेट करण्यासाठी. बिअर अप स्टार्टिंग पासून चालू झाला. आणि त्याच्यात नंतर मग साऊंड सिस्टम वाला तर सांगायचं काम नाही. साऊंड सिस्टम वाल्याने जेव्हा गाणी वाजवायला सुरुवात केली, कोणाचाच पायजा नाही थांबत नव्हता. सगळे नाचताय, खूप चाललो, एवढी मजा येते स्टेडियममध्ये. कबड्डीची मॅच आहे, बाजूला लोक मला दाखवतात, नाचायला मजा तर आलीच पाहिजे, नाही तर मग फायदा काय. तिकिटाचे पैसे फुकट व्हायला. स्टार्टिंगला बेंगॉल वॉरियर्स आणि दबंग दिल्लीमध्ये एकदम कसोटीचे सामना रंगला. जो नाही तो प्लेयर्स डिफेंडर एकदम प्रत्येकाला दोघं टॅकल करायचा प्रयत्न करायचा, कोणी पुढे जाऊ दे. 5 मिनिटापर्यंत चालली फक्त मॅच. नंतर जो दबंग दिल्लीने त्याचा दबंगपणा दाखवायला सुरुवात केला. बेंगॉल वॉरियर्सची तर बेंगॉल वॉरियर्सला दिल्ली बनवून टाकलं. सही पकडे रेडर असले पॉइंट्स काढायचे कोपऱ्यात ना. फर्स्ट हाफ पर्यंत बेंगॉल वॉरियर्सला तोंड दाखवायच्या लायकीचं नाही ठेवलं. लई पॉइंट्स घेतले, चांगली डबलची लीड भेटून गेली. आणि नंतर सेकंड हाफच्या नंतर भरपूर प्रयत्न केला बेंगॉल वॉरियर्सने रिटर्न कमबॅक करायचा. मग काय दबंग दिल्लीने परत कमबॅक करूच दिला नाही. दबंग दिल्ली एकदम फॉर्ममध्ये एकदम जिंकली. तुम्हाला एक फोटो दिसत असेल, असला आपला मित्र आहे, त्याची स्टोरी दबंग दिल्लीच्या प्लेयरनी ठेवली होती इंस्टाग्रामला. भाऊ एकदम खुश, भाऊचा आनंद गगनात मावला. अशा प्रकारे दबंग दिल्लीची मॅच संपली. दुसरी मॅच म्हणजे आपले पलटनची पुणेरी पलटन वर्सेस पाटणा पायरेट.
खरंच जोर तिथं दाखवायचं आपल्याला पुणेरी पलटणसाठी. चल मॅच एकदम राप मध्ये चालू केली झाली, एकदम भारी माझी स्टार्टिंगला एवढी टफ मॅच चालली. 1 पॉईंट पटना पायरेट्स घेतली तर 2 पॉईंट पुणेरी पलटण, 2 पॉईंट पुणेरी पलटण घेतली 3 पॉईंट पटना पायरेट्स. एकदम लेवल मॅच शेवटी ऑल आउटच्या कागावर आली. पुणेरी पलटणचा एक मावळा असला जबरदस्त होता ना, तिने दोनदा ऑल आउट होतो, दोनदा ऑल आउट होता, तिसऱ्यांदा ऑल आउट झाली तर तरी पण पुणेरी पलटण लीड मध्ये होती पटना पायरेट्स पेक्षा ऑल आउट होऊन. पण याला म्हणतात टेक्निक बाई, त्याचा खेळ ना आपल्याला पडलं. फर्स्ट हाफ पर्यंत तर वाटत होतं मॅच अनिर्णायकच ठरेल नाही का, कोणी सांगू नाही शकत कोण जिंकल कोण हरल. नंतर 10 मिनिटं झाल्यानंतर एकदम मॅच एकदम टफ मध्ये आली. पटना पायरेट्सने लीड घेऊन टाकली पुणेरी पलटण, पटना पायरेट्सने लीड घेऊन टाकली पुणेरी पलटण. पुणेरी पलटण थोडी हारताना तिचा बाजू थोडा कमजोर होताना दिसला, पण नंतर रेडर आहे ना त्यांची कामगिरी ना एकदम चमकायला लागली. राप पॉईंट्स घेत होते, गपागप धरत बी होते पटना पायरेट्सचे. आणि नंतर पटना पायरेट्सचा एक रेडरने एकदम मस्त सुपर रेड मारली आणि पूर्ण पुणेरी पलटणचा पूर्ण जोश होता नव्हता तेवढा सगळा जिरून टाकला. ते माझा जिरून टाकला खरं म्हणायचं तर, पण तरी पण पुणेरी पलटणचा मॅच जिरला नाही. पुणेरी पलटणने शेवटपर्यंत ट्राय केलं. कठीण संघर्ष आहे, शेवटी पटना पायरेट्सनी विजय मिळवलाच. तुम्ही पाहू शकता स्टेडियम मध्ये पुरं सगळ्यांचे चेहरे उतरले, तरी बी लोक एवढे डेंजर आहे, एवढे चेहरे उतरले, मॅच हरली तरी बी एक गाणं नाचले, फुल मजा मस्ती, फुल धिंगाणा केला आणि फुल मग नंतर घरी गेले. जनता माफ नहीं करेगी. पण ठीक आहे, खेळ हार जीत होतच राहते. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये का ओवर एक्टिंग. नक्की सांगा, कमेंट करा की कोण जिंकायला पाहिजे होतं आणि तुमची आवडती PKL ची टीम आणि तुमचा आवडता प्लेअर नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. खत्म, टाटा, गुड बाय.